आणि इचलकरंजीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अभ्यासाचा ताण होता आणि हा ताण सहन न झाल्यानं हिंदवी म्हाळसांगात या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे। हिंदवीनं राहत्या घरामध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतलाय आणि या घटनेत तिचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, नगरसेविकेची मुलगी आणि अभ्यासाचा ताण सहन होत नाहीये, काय नेमकं घडलंय? श्रद्धा बरोबर आहे। सुदर्शन चौकीतल्या नगरसेविका ज्या आहेत शशिकला कवडे यांची ती मुलगी होती, मात्र ती सध्या प्रचंड ताणात होती असं ती माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। BA दुसऱ्या वर्गात ती आता शिक्षण घेत होती आणि त्याची सुट्टीसाठी आता परत आली होती। बुधवारपासून आज पेपर देखील तिचं होणार होते आणि याचाच ताण तिने घेतला होता आणि याच ताणातून तिनं स्वतःच्याच घरातल्या खोलीमध्ये फॅनला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या जी आहे ती केलेली आहे। तिला तात्काळ इंदिरा गांधी इस्पितळात दाखल देखील करण्यात आलं होतं, मात्र त्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। त्यामुळे आपण बघतोय एकीकडं अशा पद्धतीनं परीक्षेचा ताण, अभ्यासाचा ताण घेऊन विद्यार्थी जे आहेत ते आत्महत्या करताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आता इचलकरंजीतील नगरसेविका यांची मुलगी असल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ तर आहेच, शिवाय हळहळ देखील अशा पद्धतीच्या घटनेनंतर व्यक्त होताना दिसते। दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी